मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे कलेसाठी मेंदूचे नर्चरिंग आवश्यक. काय ते नर्चरिंग होय. मेंदूतील विविध जोडण्यांमुळे कलेची निर्मिती होत असते. ज्याच्यात या क्षमता आहेत त्यांना योग्य नर्चर मिळाले तर या पेशीच्या जोडण्या बाह्य आविष्कार होतो. आकृती संगमरवरामध्ये तयार होण्याआधीच ती शिल्पकाराच्या डोक्यात तयार झालेली असते. व्हेरी गुड. परत एकदा बघूया मित्रांनो. आकृती संगमरवरामध्ये तयार होण्याआधीच ती शिल्पकाराच्या डोक्यात तयार झालेली असते. व्हेरी गुड. असे मायकेल जॅकेलो म्हणाला. या वाक्याचा मेंदू विज्ञानाला अभिप्रेत असलेला अर्थ महत्वाचा आहे. मेंदूतील विविध जोडण्यांमुळे कलेची निर्मिती होत असते. प्रत्येकालाच या क्षमता असतात असे नाही, पण ज्याच्यात आहेत त्यांना योग्य वातावरण म्हणजे नर्चर संगोपन मिळाले तर या पेशीच्या जोडण्यांचा बाह्याविष्कार होतो. पण पेशीच्या जोडण्या बळकट करण्यासाठी प्रयत्न लागतातच. गायकाला रियाज करावा लागतो, लेखकाला लिखाण करावे लागते. प्रयत्न केले नाही तर मिळालेल्या क्षमता गमवाव्या लागतात. यूज इट or lose it. यूज इट or lose it. असा हा प्रकार. कारण मेंदू लवचिक असतो. काही सर्जनशील माणसे विक्षिप्त असतात असेही आपण पाहतो. हा विक्षिप्तपणा सुद्धा मेंदूतील जोडण्यांमुळे त्यांना मिळालेला असतो. काहीही असले तरी त्याच्यात अतिंद्रिय काही नसते. हा मुद्दा महत्वाचा. मेंदू प्लास्टिक असतो. चिकणमातीला हवा तो आकार देता येतो, पुन्हा बदलता येतो. या गुणधर्माला प्लास्टिसिटी असे म्हणतात. मराठीत लवचिकपणा. मेंदूचा आकार तीच क्रिया पुन्हा पुन्हा करून बदलता येते. हे प्रौढ मेंदूतही घडते. याचा अर्थ मेंदूचा ढोबळ आकार बदलत नाही, तर सूक्ष्म स्तरावर मेंदूतील पेशींच्या जोडण्यांची संख्या वाढते. सूक्ष्म स्तरावर मेंदूचा आकार बदलतो, मेंदूच्या कार्यात बदल होतो. त्यायोगे माणसाच्या वर्तनात बदल होतो. माणसाच्या क्षमतांमध्येही थोडाफार बदल होऊ शकतो. मेंदूमध्ये शरीराच्या अवयवाचे प्रतिनिधित्व करणारे नकाशे असतात. व्हेरी गुड. एखादा बोटाने वाद्य वाजवणारा असेल, कलावंत असतो, तो रियाज करतो. त्याच्या मेंदूतील अवयवांच्या नकाशात त्याच्या बोटांनी जास्त जागा व्यापलेली असते. व्हेरी गुड. फुटबॉलपटूच्या मेंदूच्या नकाशात पावलाने जास्त जागा व्यापलेली असते. लंडनमधील टॅक्सी ड्रायव्हरच्या मेंदूचे स्कॅनिंग करून पाहिले तेव्हा रस्त्याची स्मृती साठवल्याची मेंदूतील जागा ही सामान्य माणसाच्या मेंदूतील अशा जागेपेक्षा मोठी होती असे आढळले. यालाच मेंदूची प्लास्टिसिटी असे म्हणतात. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.